काय करू? व्हॉइस नोट पाठवू? अभि, मला माहिती आहे तुम्ही अजूनही माझ्या उत्तराची वाट पाहता. तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं. अभि, लग्न एक खूप पवित्र नातं आहे आणि त्या नात्याचं पावित्र्य जपायचं असेल तर माझा निर्णय सांगण्याआधी मला तुम्हाला काही सांगायचं माझ्या भूतकाळाबद्दल. मी अनाथ आहे हे तुम्हाला माहिती आहे. माझं खरं नाव पल्लवी आहे हेही तुम्हाला माहिती आहे. पण माझं आधी लग्न झालंय हे तुम्हाला माहित नाहीये. हो, माझं आधी लग्न झालंय. विक्रम राजेश शिर्के माझ्या नवऱ्याचं नाव. बायको नर्स म्हणून काम करत असताना त्याच्या आईची काळजी घेणं हे माझं काम होतं. त्यासाठीच त्यांच्या घरी माझं येणं जाणं व्हायचं. तिथेच मला त्यांनी पाहिलं आणि लग्नाची मागणी घातली. आई साहेबांना जेवढी तुमची गरज आहे तेवढी त्या घराला बी गरज आहे. म्हणजे तुम्हाला बी घर मिळेल आणि आमच्या आई साहेबांना हक्काची सून. माझ्याशी लग्न करा. पण त्याआधी मला त्याच्या आईने आई या नात्याची भुरळ घातली होती. मला त्यांच्यात माझी आई कुठेतरी दिसत होती आणि त्यांनाही माझ्यात कुठेतरी त्यांची लेक दिसली. लग्न होईपर्यंत सगळं काही ठीक होतं, पण लग्न झाल्यावर त्याचा खरा चेहरा माझ्या समोर आला. तो माणूस नव्हता, राक्षस होता. राक्षस ज्याला मी नको होते. फक्त माझ्या नावावर असलेली प्रॉपर्टी हवी होती जी त्याच्या आईनेच माझ्या नावावर केली होती. आणि ती प्रॉपर्टी मिळवण्यासाठी तो मला डांबून ठेवायचा. मला मारहाण करायचा. अभि, अशी कुठलीच विकृत गोष्ट नसेल जी त्यांनी माझ्या बरोबर नाही केली. आणि तरीही मी त्याचं ऐकत नाहीये हे बघितल्यावर त्याने माझा राग त्याच्या आईवर काढला. त्याच्या आईचा जीव घेतला त्यांनी आणि त्याला माझं असणंही चलत होतं. तो माझ्याशी पण जीव घेणे खेळ खेळायला लागला. आणि अशाच एका खेळात तो माझ्या जीवावर उठलेला असताना मी स्वतःला वाचवायला गेले आणि त्यात त्याचा जीव. काय करू? मी त्यांना मेसेज करणार नाही असं बोललोय खरं, पण फक्त हाय करायला काय हरकत आहे? काय होईल? रिप्लाय देणार नाहीत. अभि,
मी अनाथ आहे आणि आतापर्यंतचं सगळं तुम्हाला माहीतच आहे. तुम्हाला माझा सगळा भूतकाळ माहीत असूनही जर मान्य असेल तर मलाही तुमच्याशी संसार करायला आवडेल. माझंही तुमच्यावर प्रेम आहे. तुमच्यासारखा चांगला साथीदार आणि एवढं छान कुटुंब मिळणार असेल तर माझ्यासारखी नशीबवान दुसरी कोणी नसेल. थँक्स अभि, माझं बोलणं ऐकून घेतल्याबद्दल. चक्क व्हॉइस मेसेज. अभि, मी अनाथ आहे आणि आतापर्यंतचं सगळं तुम्हाला माहीतच आहे. तुम्हाला माझा सगळा भूतकाळ माहीत असूनही जर मान्य असेल तर मलाही तुमच्याशी संसार करायला आवडेल. माझंही तुमच्यावर प्रेम आहे. तुमच्यासारखा चांगला साथीदार आणि एवढं छान कुटुंब मिळणार असेल तर माझ्यासारखी नशीबवान दुसरी कोणी नसेल. थँक्स अभि, माझं बोलणं ऐकून घेतल्याबद्दल. येस. सुहा, सुहा, मीनाक्षी, दार उघडा. सुहा, मीनाक्षी कुठे आहे? मीनाक्षी आत्याच्या रूम मध्ये आहे. तिला शेक द्यायला गेली आहे. ठीक आहे. अरे पण तू का शोधतोस तिला? सुहा, मीनाक्षीने लग्नाला होकार दिला. दादा काय सांगतोस? इट्स अ ग्रेट न्यूज. येस. मला तिला आत्ताच्या आत्ता भेटायचं आहे. आलोच मी. ते मीनाक्षी कुठे आहेत? अरे काय झालं? काय एवढं धापा टाकत का आलायस? काय झालं सांगशील का मला? आत्याही त्यांनी मला लग्नासाठी होकार दिलाय. हो म्हणाल्या आहेत त्या. काय खरं सांगतोस? येस. पण त्या आहेत कुठे? इथेच आल्या होत्या ना? अरे हो आली होती, पण ती मगाशीच खाली गेलीये तुला औषधं द्यायची आहेत म्हणून. ठीक आहे, मी शोधतो त्यांना. हा, आलोच मी.
भूतकाळ. मी सगळं ऐकलंय. तुमच्या याच भूतकाळामुळे तुम्ही माझ्याशी लग्नाला नकार देत होता ना. नाही, आता रडायचं नाही. तुमच्या आणि माझ्या नात्यामध्ये आता अश्रूंना अजिबात स्थान नाही. तुमचा भूतकाळ मला मान्य आहे आणि माझ्या वर्तमानाशी तुमच्या भूतकाळाचं काही देणं घेणं नाही. मीनाक्षी, मी माझा आनंद कसा व्यक्त करू तेच मला कळत नाही. मी आता तुम्हाला फक्त एवढंच म्हणेन की थँक्यू सो मच, माझ्याशी लग्नाला होकार दिल्याबद्दल. पण माझा भूतकाळ. भूतकाळ हा भूतकाळ असतो मीनाक्षी. भूतकाळातल्या फक्त चांगल्या गोष्टी लक्षात ठेवून वाईट गोष्टी विसरून जायच्या असतात. आणि तुमच्या भूतकाळात जे काही घडलं त्यात तुमचा काहीच दोष नव्हता. मग मी तरी तुम्हाला दोष का द्यायचा? आता आपण भूतकाळाबद्दल नाही, आपल्या दोघांच्या भविष्याबद्दलच विचार करायचा. वंसा, 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 आधी तोंड गोड करा. घ्या, मीनाक्षीने अभिला लग्नासाठी होकार दिलाय. घ्या. अगं हो हो, मला माहिती आहे. म्हणजे मगाशी अभि येऊन गेला ना, त्यांनी सांगितलंय. तुम्ही खुश आहात ना? हो, पण तू असं का विचारतेस? तुमचा चेहरा नेहमीसारखा दिसत नाहीये. हे बघ वहिनी, अभि खुश आहे ना, मग मी पण खुश आहे. तो खुश आहेच हो, पण मीनाक्षी बद्दल तुमच्या मनात काही किंतु परंतु नाही ना? वहिनी, मी काय म्हणते, अगं त्या मुलीबद्दल अजूनही आपल्याला नीटशी माहिती नाहीये. आपण जर थोडं थांबलो आणि अजून. वंस, वंस, नका ना काळजी करू, सगळं काही ठीक होईल. ते बघा, तुम्ही आधी तोंड गोड करा. घ्या. अगं हो, मी घेईन नंतर. बर, घ्या. पण
मी मीनाक्षीला भेटून आले. हं? मीनाक्षी मी किती 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 खुश आहे, तुला काय सांगू. खरं सांगू, मी तुझ्या आणि दादाच्या लग्नात सॉलिड मजा करणार आहे आणि त्याची करवली म्हणून मी धुमाकूळ घालणार आहे. मीनाक्षी, तू आमच्या घरात खूप मोठा आनंद घेऊन आलीस. तुझा होकार ऐकून माझी ही अवस्था होऊ शकते तर दादाचं काय झालं असेल. वो तो अभी 7वें आसमान में होगा. बाय द वे, मी तुला मीनाक्षी म्हटलं तर चालेल ना? असं का विचारतीयस? नाही म्हणजे तू आता माझी वहिनी होणार आहेस ना, म्हणून मी. सोहा, खरं तर मला तुमची माफी मागायची आहे ग. का? मी होकार कळवायला खूपच वेळ लावलाय, पण सोहा त्याला कारण तसंच होतं. इट्स ओके मीनाक्षी, या आधी काय घडलंय ना ते सगळं विसरून जा. हं? ह्या पुढे काय घडणार आहे त्याचा विचार कर. तुझ्या आयुष्याला एक नवीन वळण मिळणार आहे. पटतंय ना मी काय म्हणतेय? मीनाक्षी, मागे काय घडलं याचा आता अजिबात विचार करायचा नाही. आम्हाला कोणालाही तुझ्या भूतकाळाशी काहीही देणं घेणं नाहीये. मला अभिने सगळं सांगितलंय. आता यापुढे एक गोष्ट फक्त कायमची लक्षात ठेवायची, इथून पुढे तू एकटी नाहीयेस. आता तू हक्काने आमची आहेस आणि आम्ही तुझे आहोत. तुला नाती हवी होती ना? आजपासून या घरातली सगळी नाती तुझी आहेत. ते वेडा रडतेस का अशी? आणि हे बघ, या सासूला आपल्या सुनेच्या डोळ्यात पाणी आलेलं चालणार नाही हं? आधीच सांगून ठेवते. माझ्या शाळेतली मुलगी समजून तुला हक्काने शिक्षा करेन मी. ओ हॅलो फॅमिली मेलोड्रामा, तुम्ही दोघे एकत्र झालात आणि मला विसरला. मीनाक्षी, काय ग, काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? हॅलो, तू तू ठीक आहेस ना? अगं बोल ना. अगं हो 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 नैना, मी ठीक आहे. काळजी करण्यासारखं काही कारण नाहीये. अगं इतक्या रात्री कॉल केलायस, काळजी वाटणारच ना. सॉरी नैना, मी एवढ्या उशिरा फोन केलाय. अगं पण बातमीच तशी आहे. कधी एकदा तुला सांगते असं झालं होतं बघ. कसली बातमी? अगं बोल ना. नैना, मी अभिन्ना लग्नासाठी होकार दिलाय. काय? अगं एवढी काय दचकतेस? मी त्यांना लवकरात लवकर होकार द्यावा हे तूच सांगत होतीस ना. अगं हो, मीच म्हणत होते तसं, पण तू हो म्हणालीस यावर अजूनही माझा विश्वास बसतच नाहीये. तुझी शपथ नाही ना. अगं मी त्यांना माझ्या भूतकाळाबद्दल पण सगळं काही सांगितलं आणि त्यांना काहीच प्रॉब्लेम नाहीये. मग मला काय प्रॉब्लेम असणार ना. मीनाक्षी, अगं खरंच खूप आनंदाची बातमी दिली आहेस तू. उशिरा का होईना पण योग्यच निर्णय घेतलाय. कॉंग्रॅट्स मीनाक्षी. नैना, खरं तर तुला भेटून कडकडून मिठी मारून तुला सांगायचं होतं, पण राहवलं नाही म्हणून फोन केला. बरं तू आता झोप, आपण उद्या भेटूया. हो नक्की भेटूया. चल बाय, गुड नाईट. गुड नाईट. हॅलो,
मीनाक्षीने आज हे अभि जागी आहेस ना? हो रे, आज डोळ्याला डोळाच लागत नाहीये बघ. पण तू झोपला नाहीस. औषधं घेतोयस ना सगळी वेळेवर? आत्याई, तू मीनाक्षी असताना माझ्या औषधांची अजिबात काळजी करू नकोस. तेही आहेच म्हणा. काही काम होतं का माझ्याकडे? हो, आज मी खूप खुश आहे आणि तेच तुला सांगायला आलो होतो. आणि हो, तुझ्या या देवालाही थँक्स म्हणायचं होतं. आणि मीनाक्षी माझ्या आयुष्यात यावी म्हणून तुझ्या या देवाला साकडं घालायचं. आणि बघ ना, शेवटी त्यानेच माझं ऐकलं आणि मला जे हवं होतं आज तेच घडलं. तू अभिचं ऐकलंस, पण माझं नाही. ठीक आहे, पण मी ही अशी हार मानणार नाही.